नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण जो व्हिडिओ करतोय हा व्हिडिओ आमच्या भागामध्ये काल जे झालेली गारपीट आहे ह्या गारपिटीच्या संदर्भात आणि आपण मागं जो व्हिडिओ केला होता विरळणी आणि सबकेन पण कधी यासाठी किंवा या काळामध्ये शेतकऱ्यांचं खत व्यवस्थापन कसं असायला पाहिजे आणि पाणी व्यवस्थापन कसं असायला पाहिजे या संदर्भातील आजचा हा व्हिडिओ आहे। तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विशाल पाटील आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे स्वामी समर्थ कृषी उद्योग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, काल आमच्या भागामध्ये म्हणजे तासगाव, वासुंबे, नागाव, कवटे ह्या एरियामध्ये काही ठिकाणी गारपीट झाली। तर या ठिकाणी ज्या छाटलेल्या बागा आहेत माझ्या मते ह्या आत्ता जस्ट छाटलेल्या किंवा फुटून या लागलेल्या अशा अवस्थेत असेल। तर शेतकरी मित्रांनो, ज्या बागा आत्ता नुसत्याच फुटून येत आहेत इथं जरी गारपीट बसली असेल, गारपिटीचा तडाखा बसला असेल तर तुमचं जास्त काय नुकसान होणार नाही। पण जी बाग फुटून आली, आता माझी बाग ज्या स्टेजला दिसते अशा स्टेजला जर गारपीट झाली असेल तर मात्र खूप मोठी समस्या येऊ शकते। तर ज्या शेतकऱ्यांच्याकडं आता छाटणी झाली होती, बागा नुकत्याच फुटून या लागल्या होत्या आणि जर गारपीट झाली असेल तर त्या शेतकऱ्यांनी घाबरून न जाता फक्त ब्ल्यू कॉपर, कासुबी आणि निंबोळी तेल अशी एक साधी फवारणी घ्यायची आहे आणि एक 2 ते 3 दिवस द्राक्षबागेला निवांत ठेवायचं आहे। म्हणजे त्याला सतत फवारणी घेऊन किंवा अजून काहीतरी नवीन करून तुमचा खर्च वाढवून द्राक्षबागेला नवीन कोणत्या तर समस्येत ढकलण्यापेक्षा तुम्ही एकच फवारणी घ्या ज्या जखमा झाल्यात ह्या जखमांच्यासाठी, आणि ह्या घेतलेल्या फवारणीमुळं पुढच्या 4 दिवसात तुमच्या जखमा भरून यायला मदत होईल। त्या जखमाच्या माध्यमातून कुठलंही बुरशीचं इन्फेक्शन तुमच्या द्राक्षवेलीमध्ये होणार नाही आणि त्याच्या पुढं मग थोडा वेळ घेऊन तुमच्या स्टेजेस कुठल्या आहेत ह्या समजून घेऊन तुम्ही मग त्याच्या पुढच्या कामाचं नियोजन करायला पाहिजे। या संदर्भात जर तुम्हाला काही शंका असतील तर मला डायरेक्ट फोन करा किंवा कमेंट करा, मी तुम्हाला माझ्या पद्धतीनं मला जे समजते ते तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेन। आता राहिला विषय मागचा जो व्हिडिओ होता आपला सबकेन आणि विरळणी पण कधी या संदर्भात बऱ्याच लोकांचा हा प्रश्न होता की सबकेन आणि विरळणी हे एका वेळी केलं तर चालेल का? तर मित्रांनो, नक्की चालतंय, पण यासाठी तुम्ही थोडी जास्त वेळ द्यायला पाहिजे बागेला। म्हणजे तुमच्या छाटणीच्या दिवसापासून थोडा जास्त वेळ देऊन फुटी जरा जास्त वाढवून घेऊन मग एकाच वेळी तुम्ही विरळणी आणि सबकेन करू शकता। पण माझा अनुभव असं सांगतोय की कितीही तुम्ही चांगलं काम केलं तर एका वेळी तुमच्या बागेचा शेंडा पडत नाही। यासाठी तुम्हाला 2 ते 3 ॲप्लिकेशनमध्ये शेंडा मारायला लागतो आणि तुम्ही कितीही चांगल्या पद्धतीनं शेंडा स्टॉप केला तरीसुद्धा तुमच्या झाडावरच्या तुमच्या द्राक्षवेलीवरच्या 80% फुटींचाच शेंडा तुम्हाला स्टॉप करता येतो। 20% फुटींचा शेंडा तुम्हाला स्टॉप करता येत नाही। म्हणजे एकंदर आपल्या द्राक्षवेलीवर 80% काड्या या सबकेनच्या असतील आणि 20% काड्या ह्या सरळ काडीच्या असतील। आता याच्या पुढचा प्रश्न असा होता की सरळ काडीसाठी काय करायला पाहिजे? तर मित्रांनो, ज्या गोष्टी आपण सबकेन काडीमध्ये करतोय त्याच गोष्टी आपल्याला सरळ काडीमध्ये करायच्या आहेत। सबकेनमध्ये आपण 5+10 असे 15 पानांची काडी तयार करतो आणि सरळ काडी ही आपण 12 ते 13 पानांची तयार करतोय। पण जसं सबकेन काडी आपण ऑक्टोबर छाटणीमध्ये पहिली 5 पानं सोडून त्याच्या पुढं 4 पानं ठेवून छाटतो, म्हणजे टायगर बर्ड +3 असं 4 डोळ्यावर बाग छाटतो। त्याच पद्धतीनं तुम्हाला सरळ काडी जरी असेल तरीसुद्धा 5 ते 9 याच डोळ्यावर बाग छाटायला लागते आणि याच डोळ्यांना तुम्हाला डॉर्मेक्सचं ॲप्लिकेशन करून ह्याच डोळ्यामधनं फुटे बाहेर काढावे लागतात। कारण द्राक्षवेलीच्या नॅचरल जे त्याचं कॅरेक्टर आहे त्यानुसार 5व्या पानानंतर त्याच्यात गर्भधारणा झालेली असते। म्हणजे समजून चला की तुमचा 5वा, 6वा, 7वा, 8वा किंवा 6वा, 7वा, 8वा, 9वा हा डोळा तुम्हाला घड देणारा असणार आहे। त्यामुळं जे ॲप्लिकेशन आपण सबकेनच्या काडीमध्ये, ज्या संजीवकांच्या फवारण्या आपण सबकेनच्या काडीमध्ये जशा घेतोय त्याच पद्धतीनं आपल्याला सरळ काडीमध्ये सुद्धा घ्यायचे आहेत। आता सरळ काडी आणि सबकेन हा जो विषय आहे याच्यामध्ये जसं मी सांगितलं की तुमची बाग खूप तावात असेल, नवीन असेल, तिच्यात जोम जास्त असेल तर तुम्ही सबकेन काडी करायला पाहिजे। आणि तुमची बाग थकलेली असेल, मागच्या वर्षी तुम्ही त्याच्यावर जास्त लोड घेतलेला असेल, तुमच्या बागेत कोणत्याही किडीचं किंवा रोगाचा इन्फेक्शन झालेलं असेल ज्यामुळे तुमची बाग थकलेली असेल किंवा त्याच्या फुटी व्यवस्थित चालत नसतील तर तुम्ही सरळ काडी करायला पाहिजे। या काळात पाणी व्यवस्थापन करत असताना सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना पाण्याचा ताण नेमका कुठं द्यायचा आहे हे लक्षात येत नाही। तर मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही विरळणी करता आणि विरळणीनंतर तुम्ही शेंडा स्टॉप करता
त्यानंतर एक पाणी तुम्ही चांगलं द्यायला पाहिजे आणि या पाण्याच्या माध्यमातून तुमच्या बगलफुटी उचलण्यासाठी जी वेलीला ताकद पाहिजे ती मिळणं गरजेचे आहे। पण शक्यतो या ठिकाणी तुम्ही नत्रयुक्त खतांचा वापर करू नका। खूप साऱ्या शेतकऱ्यांना असं वाटतं की फुटी बाहेर निघण्यासाठी नत्रयुक्त खतांची गरज आहे। मी सतत सांगतोय की ज्या बागेत जोम जास्त आहे त्याच बागेला आपल्याला सपकेन करायचं आहे। मग जोम ऑलरेडी असताना तुम्ही नत्रयुक्त खतांचा वापर करून झाडामध्ये नायट्रोजनच्या लेवल वाढवू नका, तर तुम्ही जी रेग्युलर आपण फॉस्फरस पोटॅशयुक्त खतांचाच वापर करायचा आहे आणि पाण्याच्या ताकदीवर आपल्याला बगलफुटीचं वाढ करून घ्यायची आहे। आणि या पद्धतीनं तुम्ही जी बगलफुटीची वाढ करून घेणार आहे या काळात तुम्ही पाणी एकदम व्यवस्थित द्यायला पाहिजे। म्हणजे तुमचं विरळणी आणि शेंडा 40 ते 60% पडल्यानंतर एक मोठं पाणी म्हणजे 6 तासाचं 4 तासाचं असं द्यायला पाहिजे। तुमच्या मातीच्या प्रतीनुसार हे पाणी व्यवस्थापन तुम्हाला करायला पाहिजे। पण पाण्याच्या माध्यमातून तुमच्या फुटी बाहेर पडणार आहे, त्यामुळे या काळात पाण्याचा ताण अजिबात चालणार नाही। मग पाण्याचा ताण कधी द्यायचा आहे, तर ज्यावेळी आता सपकेनची समजून चाला की आता आपण हे सपकेनसाठी शेंडा मारलेली फूट आहे, ही फुटीचं ह्या फुटीवर आता 1 2 3 4 पानाची अवस्था आहे आणि हिच्या ह्या बगलफुटी ह्या ज्या खालच्या दिसत आहेत तुम्हाला ह्या बगलफुटी। तर मित्रांनो ह्या बगलफुटी ज्यावेळी आपण काढू आणि आपल्या सपकेनच्या काडीचा 10 पानावर शेंडा मारू, यानंतर तुम्हाला पुढचे 10 दिवस पाण्याचा ताण द्यायचा आहे। तुमच्या तयार झालेल्या डोळ्यामध्ये सायटोकायनिनच्या लेवल वाढल्या की तुम्हाला घड मिळणार आहे आणि तुमच्या तयार झालेल्या डोळ्यामध्ये जिब्रेलिनच्या लेवल वाढल्या की तुम्हाला बाळी मिळणार आहे। मग घड मिळवायचा असेल तर तुम्हाला ज्यावेळी तुमची काडी तयार होईल, डोळ्याचा विकास चालू असेल, त्यावेळी हलका पाण्याचा ताण द्यायचा आहे, तोही फक्त 10 दिवसासाठी। आणि हा दिलेला हलका पाण्याचा ताण तुम्हाला तुमच्या डोळ्यामध्ये घडाची निर्मिती करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। याचबरोबर या काळामध्ये जसं मी सतत सांगतोय की फॉस्फरस आणि पोटॅशच्या लेवल चांगल्या पाहिजेत, पण फॉस्फरस आणि पोटॅशच्या लेवल चांगल्या करण्यासाठी तुम्हाला कॅल्शियमच्या लेवलसुद्धा खूप चांगल्या ठेवाव्या लागतील आणि डोळ्यातल्या घडाच्या विकासासाठी झिंक आणि बोरॉनच्या लेवलसुद्धा चांगल्या असायला पाहिजेत। तर मित्रांनो, मी दिलेली माहिती तुम्हाला समजली का? समजली असेल तर नक्की कमेंटमध्ये त्या पद्धतीने मला कमेंट करा। समजली नसेल तर त्या पद्धतीने कमेंट करा आणि तुमच्या कोणत्याही असणाऱ्या शंकांसाठी मला फोन करा, कमेंट करा। आणि माझा हा प्रयत्न तुम्हाला जर आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा। आपल्या चॅनलचं नाव तुम्हाला माहीतच आहे, स्वामी समर्थ कृषी उद्योग तासगाव। धन्यवाद।